आईला दिवसांनी दररोजची गणगणी झाली, लय झालं. आज मरतो म्हणजे मरतो मी. आईला एकदा का जीव गेला तरच बरं वाटेल हिला. आईला दररोज दररोज तेच 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 ते मेलेलंच बरं असल्या जगण्यापेक्षा. आईला दिवसांनी ताप झाला जीवाला. किती म्हणलं तरी तेच करायली, किती म्हणलं तेच करायली. काय करायला तू? अरे गड्या भोकाच्या तेल. मरू द्या मला. याला धरा बरं. अहो दिदा, अरे तुम्ही फाशी देतो का त्याला? अहो सोडा मला. गडबड नको करू. हा, इथून काढ. मरू द्या मला सर काय असं जगून. अहो, जिजा, तिकडे घ्या. हो जिजा, काय करतो तिकडे घ्या त्याला. अहो जिजा, अहो मला मरू तर द्या. त्याच्या आधीच कुठं मस्त नोटात घेऊन चालल्या. हो अरे मरू द्या ना. अरे मरायचं का चला तुला. एक मिनिट थांब. अहो, जिजा या. बरं थांब थांब थांब. अहो, जिजा, हाण नका. हाण नका, जिजा. बस बस जा. कशी येडे आहे का? येडपट कुठलं इकडे अरे. बस बसा तुम्ही. बस अहो इथं मसनात कशाला आणलंय मला मरू तर द्या. अरे तुला जिवंतच जाळतो गाबड्या हाय का नाही रे. लाकडं आणणार तुम्ही दोघं जा. अरे थांब अरे बाबा, कुठं मारता त्याला. तुला काही कळतं का नाही रे? हा चाल मारायला ढोसा झाले तुला. बघा मला काही ऐकायचं नाही, मला सोडा. अरे बाबा ऐक रे बाबा, तू असं कौन येड्यावानी करायला लागलाय? हा हो जिजा, मला काही समजून सांगू नका. हे बघा मला मरायचंय म्हणजे मरायचंय. मला जाऊ द्या थोडं. गड्यासारखा अरे, गडी. गपचूप आणि तू बाबा. भेकडासारखा मरायला लागला का रे तू? हा? मला मरायचंय, मला काही करायचं नाही इथं. नाही 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 नाही. तू मर पक्या, तू मर, तू खुशाल मर, पण मरायच्या आधी तुला का मरायचा याचं कारण सांगून मर. म्हणजे मला काय म्हणत इकडे पाय, तुला श्रद्धांजली वाहिल्यानंतर गाववाल्याला सांगायला पाहिजे ना आम्ही, तर कशामुळे मला ते सांगून जा. येडपट्या कर, तुला काही कळतं का नाही रे? तुला बी कळत नाही, याला बी कळत नाही. हा त्याला वाचायला आलो आपण का त्याला भेव घालून श्रद्धांजलीला काय हे द्यायचं ते द्यायचं? हा का बसा तुम्ही बाबू? काय झालं मला सांग, कोण मारस तुला? हा अहो जिजा, आता कसं सांगू मी? अरे बाबा कसं सांग, पण सांगवा तू याचं. हा, उठून सांग, बसून सांग, झोपून सांग, उभा होऊन सांग, नाही तर भोंगळा होऊन सांग, पण सांग तिच्या आईला. तुम्हाला काय रे येडपट हो? का बसा, तुमचंच चाललंय कुठे बी. हा हे रे उठ, तुमचं उठायचं आणि याचं बसायचं. त्याला सांगू द्या ना बघू. सांग हे बघा, मला काही सांगायचं नाही. मला जाऊ द्या, मला मरू द्या. बस ना खाली, मारायचंच कुठे याला काय माहिती. हा अरे गाबड्या, तू जर मिळाला याची सोन्यासारखी बायको आहे, तिचा कोण विचार करीन? हा कोण करीन बरं? तिचा विचार? हा अहो तिचा काय विचार करायचा आहे? काय तिच्या त्रासाला कंटाळून तर मरायलो मी. पक्का भाऊ, तुम्ही तुमचे तिकडे घाला. पक्का भाऊ, तुम्ही काही म्हणा, पण माहिती आहे का, वहिनी तुमच्या संग कधी भांडल्या, कधी तुमच्यावर रागावल्या, हे आम्ही कधी पाहिलं नाही. तुम्ही पाहिलं का? तुम्ही पाहिलं का कधी? नाही नाही, तू त्यांच्या घरीच राहिलो आता, तुलाच माहिती हा? तुला कसं दिसल रे? हा? कसं दिसल तुला? अय काऊन नाही दिसणार? त्याच्या डोळ्यात हे गेलं का? अरे म्हणजे चुन्याची डबी मानायचं मला. काय घ्यायचं ते घेईन लवकर मग. रे शब्द तोंडात नाही, पुढ्या तोंडात घालायच्या. अजून खाऊ नका ते, ठेवून दे येडपट कुठं. बाबू शान आहे ना, मग ऐकतो ना, मान आता सारा तू तू सांग काय झालं, सांग सांग अहो जिजा, तुम्हाला सांगतो, मै बायको रातच्याला मला एकदा का पायाची आडी घातली की सोडता सोड ना. हसू नका, हसू नका ना रे. बर हे बघा, एक शांत बस ना. काय झालं? तुला आडीक मारल्यावर कळेल तुला. हे बघ आता आडीच मारलेला आहे, चांगली गोष्ट आहे ना ती. अरे कोणी कोणाला आडी नाही मारत, लय चांगली गोष्ट. आता हाताची आडी नाही, पायाची आडी. मला तर कोणी आडी मारे ना. आम्हाला तर सर्व आमच्या हातानेच करावं लागतं. मग 5 वर्ष झाले कोणाची आडी नाही आणि कुडी नाही काही. अहो जिजा, मला अवघडीच्या उचित. तुम्ही आमच्या सगळ्यापैकी शाने सुरते माणूस. हे बिचार मराला निघलो होतो, तुम्हाला समजून सांगायसाठी आणलं होतं याला, तर तुम्ही तुमच्याच मांड्या मोकळ्या करायचा बघा राहिले. मी त्याच जरा मन मोकळं करतो, मग माझे हाड मोकळे होते. बिचारा आहे, गरीब आहे, म्हणलं त्याचं मन मोकळं केलं गडागडा सांगल. हाय का नाही? सांग बाबू, सांग 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 पक्का भाऊ. तुला ती आडी आवडत नाही का बाबू? हा आडी आधी आवडायची जिजा,
आधी आवडायची आडी, हा हा पण त्याची पण काही लिमिट असते की नाही हो? हा लिमिट लिमिट काय अहो लिमिट म्हणजे उठता बसता चला घरात. अहो दिसलं की चला घरात म्हणती बाई. हो का उठलं की सुटलं तेच असतंय का हो? पका भाऊ उठलं की सुटलंच असतं बरं का. आणि जेव्हा सुटलं तेव्हाच ते बसत ना. काही बिकारे हा त्याचं पाहायचंय तर तुम्हाला त्याची सोय लावायची का त्याचं आवरायचं का तुमचं उठिता सुटीता बशीता पुन्हा हा कळाचा अशा मराठा अरे हाताचं काम आहे हो जिजा. काम आहे तर जाऊन कर ना मग येडपट कुडाला अय सूर्या हा पाहिला त्या वहिनी असे कोण करीत असतात रे. मला असं वाटतं की वहिनीला लई कंट्रोल कंट्रोल होत नसल वहिनीला असं मला लवकर बोला जाय ना तू काय म्हातारा बितारा आहे का हा अय सूर्या आपण दोघे एक काम करू. हा. आपण हे, गप. तुम्ही दोघांनी काहीच करायचं नाही. जे काही करीन तो महा पक्या करीन हो. पण पक्या तुझी बायको एवढी अशी हावरटवाणी काऊन करायला लागली रे. सारखं सारखं तुला घरातच न्यायला लागली नेमकं काय प्रॉब्लेम काय आहे? जिजा हा? तुम्हाला सांगतो आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले हा तरी अजून लेकरू नाही हो आम्हाला. हे प्रॉब्लेम हा तुम्हाला सांगतो जिजा 5 वर्ष झालेत आमच्या लग्नाला. अहो लई सुखाचा संसार आहे बघा आमचा. कधीच कोणत्या गोष्टीची अडचण नाही आणि कधीच भांडणं झाले नाहीत बघा आमचं. हो मै सविता लई गुणाची आहे हो. मी पाहिलं ना हा तुझी बायको एवढी चांगली. हा मी एक दिवस तिच्या घराकडे गेलो मला तिने चहा भाजला. चहा प्यायल्यानंतर पण पुन्हा म्हणे दूध प्या मिळालं नका मला दूध काय आला मै मला सविता चहा लई हवा. कधीच कोणत्या गोष्टीचा हट्ट करत नाही. लई काळजी घेते बघा. आणि मी जर तिला कधी रागावून बोललो ना तर कधीच मला असं उलट बोलत नाही ते. आणि मी पण तिला असं तळहाताच्या फोडासारखं जपतो बघा. सगळं कसं चांगलं चालू होतं आमचं. पक्या असं अचानक काय झालं अहो जिजा वर्षभराखाली माझ्या मेवणीचं लग्न झालं. हो का हा. तिच्या आईला मग रे अहो 2 महिन्यातच ती गरोदर राहिली. पहिलीच होती काय ती काही म्हण. बाबा रे, तिच्या हा. नवऱ्याचा स्टॅमिना लय स्ट्रॉंग होता पण. बापरे. ए, काय पाय काही सांगायचे. अरे मला वाटतंय त्याच्या मेवणीची फॅक्टरी चांगली जायचं ना. काही भाव नका ना रे काय झालं तिला. याडपट कोण आलं ए तू बंगावास रे म्हणजे त्याला थांबून तू लय मोठा तत्वज्ञान द्यायला लागला का रे हा याद राखा आता जर का कोणी बोललं तर त्याला कुठे थांबतो फक्त पिंट्या बोल बाकी बोल सांग सांग हो ह्या दोघांना शांत बसवा आधी. ह्याच्यामुळे मग लिंक तुटायली ना हो. अरे तू लिंग तुटू दे नाही तर तू काय बी तुटू दे बाबा ओ जिजा हा? अहो लिंग नाही हो लिंक म्हणताय ते. हा ते इंग्लिश शब्द मला नाही कळत बाबा तू काय सांगायचं ते हे मदत कोण बोलत नाही हा? नाही बाबा बाकी हा सांग काय झालं त्या बयाच काय अहो 2 महिन्यात ती बाई गरोदर राहिली. हो का मग अजून मग काय हा अहो तिच्या ओटी भरायचा कार्यक्रम होता हा आणि तिच्या कार्यक्रमाला आम्हाला बी बोलवलं होतं. दोघं नवऱ्या हा, बायकोला मग काय हा बरं मीन सविता त्या कार्यक्रमाला गेलो. हा सगळ्या बाया आल्या होत्या. हा बरोबर एका एकानं सगळ्या बाया ती ओटी भरायला जाऊ लागल्या माझ्या मेवणीच्या. हा मग मै सविता तिनं पण उठली आणि ओटी भरायला गेली आणि तितक्यात माझ्या मेवणीच्या सासूनं तिला अडवलं जाग्यावरच आणि ओटी भरू दिली नाही. सासूलाच बेकार नाही हम्म. जाऊ दे बघ मग काय झालं बाबा पुढं अहो तिचं म्हणणं होतं हा की बाई तू वांजोटी आहेस तुझ्यामुळं माझ्या नातवावर काहीतरी इतुष्ट येईल म्हणून तिने ओटी भरू दिली नाही. तेच वाकडे असतात बाया बी कळतच नाही त्यांना मग या काय? अंगाला. अहो, जाऊ दे. जिजा तेव्हापासून माझ्या सविताला लई वाईट वाटलं बघ आणि तिनं तिथंच ठरवलं हा काय बी झालं तरी लेकरू करायचं म्हणजे करायचंच. हा मग बरं आहे हा चांगलं ठरवलं काय बरं आहे हो मग ठरवलं तिनं हा. आणि भोगावं लागतंय मला. तुला काय भोगावं लागत आहे अहो. तुला लेकरू द्यायचं काय हा? अहो जिजा तेव्हापासून ती माझ्या मागच लागली. हा. उठलं की सुटलं चला घरात उठलं की सुटलं चला घरात. अहो दम सुद्धा घेऊ दे ना हो मला काय सांगू तुम्हाला. हा. एकच काम लावली माझ्या माग. हा बरोबर तुम्हाला सांगतो ती जर पेन्सिल असती ना हा. पेन्सिल असती हा. तिला कितीतरी शार्पनर असं घासून घासून हे केलं. हा अहो संपत एका दिवशी ते किती राहणार आहे. तसं नसतं बाबा ती पेन्सिल आहे हा
झिजत नसती कोणती गोष्ट. तुला माहितीये का, जर वंगण घातलं नाही वेळेवर तर लोखंड सुद्धा घासत. हा काहीच घासत नाही, आग बी घासत नाही. बरोबर असं आहे. आहे ते. अहो ते वंगणाचं हाय बराबर, मग घासत नसल हा पण दम बिम लागतंय की नाही होय सूर्या? दम लागते याला. चे बाबा हे बघ, आपल्या याला तर नाही लागत हो सूर्या, तो याला दम लागतो काय? अरे प्यार करने वाले कभी दमते नहीं, जो दमते है वो प्यार करते नहीं. ए गा बस रे, कुठे तुमच्याच मादात उठलं की रूम ना हाणतात मादात. हा तुमचे गोरे कुडा अजून आवताला हाणलेत रे. तुम्हाला असं नांगराला झुपून असा मेटावर पाय देऊन नांगर हाणायला पाहिजे. नाही तुमचं हळीच मोडून काढलं ना तर नावचा कामाची जिजा नाही. हा चाललेत मोठं गिन्यान सांगायला. आईची इथे हा, सांगा सांगा तुमच्या त्या थकलेल्या बैलाचं पुराण सांगा. हा सांगा. ए शांत बसा रे पक्या, काळजी करू नको. मी समजावून सांगतो तुझ्या बायको. हा, आणि आजपासून तुला लेकरू करून देण्याची जबाबदारी माझी. म्हणजे मला विचारला का तू? नाही, याची बी मग माझी बी होय बाबा, माझी बी बाबा, माझी बी. माझी बी. हा बघ बघ पक्या, तुझ्यावर किती प्रेम करणारे लोक आहेत गावात आणि तू चालला आता जीव द्यायला. हा. अरे एवढ्या लोकांनी जर प्रयत्न केला ना तर एक नाही 10 पोरं होते ना तुला 10. हा, आणि अख्ख्या गावाने जर प्रयत्न केला ना तर 10 नाही 100 लेकरं होतील. आणि जर का ए, ग बस रे. काय येडपाट बिडपाटे का रे, डोक्यावर पडले का रे तुम्ही दोघं? हा अरे तुम्ही शाळात अभ्यास केला नाहीच, पण जरा काही निसर्गाचा अभ्यास करावा. अरे जर 100 लेकरं व्हायचं म्हटल्याच्या नंतर पक्याच्या बायकोला ना आपल्याला 100 वर्ष अजून जगावं लागेल. ते चालले गणिताच्या आकडेमोड करायला. हा ए सगळ्यांनी काही बोलायचं नाही. पक्या चल मी येतो, सविताला समजून सांगतो. हा हा चला बरं. ए, कुठे रे? अशी ऐकत नाही तर पाहूच आपण. चल त्याला समजून सांगा मोठ्याला. सांगतो तू. कुठे गेले होते मारायला? चला घरात. अगं दम तर येऊ दे. हा आलो की नाही गेले की चला घरात. अगं पाण्याचा विचार, जेवणाचा विचार, कुठे गेलतात विचार, हे काय लगेच चला घरात चला घरात. तुम्हाला पाण्याचं विचारू मी? अरे का बाय तुझ्या पाया पडतो माय, जरा शांत होय. जरा माणसात राहा. हाय, अहो जिजा तिथं काय करायला तुम्ही? आलं. ए तुम्ही जाणार घरी? तुझ्या बरोबर समजा हा समजवतो. तुम्हाला काय कळतं का नाही रे? जा जा, नवरा बायकोची भांडणात काय आलं तर रे? आम्ही येतो तुमच्या सपोर्टला. जिजा बोला इकडे येऊन. गेले कसं आहे रे, तू माझ्या लेकीसारखी आहे का नाही? असत. मग आओ तुम्ही चला आधी घरात. घ्या हे बघा असं करते बाई, चला घरातच म्हणते. मला सांगा, माणूस असं मरणार नाही तर काय करणार आहे हो? पक्का भाऊ, तुम्हाला फाशी घ्यायची गरजच नाही. तुम्ही अशीच मराल करून करून. हा ते पण असं उलट पडून. अहो. रे त्यांच्या दोघांचं माझं ते बोल नका. आओ तुम्हाला चला म्हणतील मी आधी घरात. मी आहे ना तर. आओ तुम्ही कसे येत नाही मॅच पाहते. अहो सकाळचं ते अर्धवट काम सोडलेलंय तुम्ही, ते पूर्ण नाही करायचं वय? हे बघ मला कोणतंच काम करायचं नाही, जाय तू. आओ तुम्ही काही नका करू, मी करते सगळं. तुम्ही नुसतं हा पडून राहायचं, माहित आहे मला. नाही हो, नुसतं उभे राहा. हा बाबू हो आता हे काय आणलीस बाई नवीन? आओ नवीन काही नाही, जुनीच पद्धत आहे. मी काय म्हणतो सौ, माझं ऐक ना. जिजा तुम्ही काही बोलू नका, नुसतं 5 मिनिटं थांबा, आम्ही लगेच जाऊन आलो. तिच्या मायला 5 मिनिटात? हा 5 मिनिटात काम होतं काय? आणि त्याला लई वेळ लागतो. माझं जरी मशीन बी काढला असेल 5-6 वर्षापासून, अशी लई कामं केलेत म्या. 5 मिनिट. बरं जिजा, मी काय म्हणतो, तुमचं आजकाल किती वेळात उरकतं तसं? बाबा तसं चालतंय, आपलं जुनं काम आहे जरा. कधी खाली कधी वर मान टाकी झुलत. हो जिजा ए इथं कशाला आलते? हा अरे मेन मुद्द्याचा पकडा ना, काय चर्चा करायला दुसरीच? हा मुद्द्याचं राहिलंच बघा. हा आता मी जिजा, काय थांबा तुम्ही. आव चला तोपर्यंत आपलं काम उरकतं. चला. 5 मिनिटात काम उरकतं. आव त्याला काय वेळ लागतो? हा. कोटमाळ्यावरून 4 डबे तर काढायचे.
ते खुर्ची धरतील मी डब्यावर काढतील. तिच्या आईला तू डब्यात म्हणते वय हा. नाही मग तुम्हाला काय वाटलं? नाही मला कुठं काय वाटलं मला कुठं काय वाटलं तुला वाटलं मला नाही काय वाटलं मला ते जरा बरोबर करा ए डबे का जा बरं, मी काय म्हणतो बस होता बस बस ए बस बस हा. बर तुम्ही बसा. तुला बस होय. बसा मी खुर्ची घेतो. बघा तिथं फळ आहे. हो जिजा हो ह्याच्यावर बसा. त्याच्यात बसा ह्याच्यावर. हा? ए, बस मी नाही बसत मी बाबा. इथं बसतो बस. ठीक आहे चला चालतं बस काय जेवायला आणायचं का तुम्हाला हा तू काय आता डोक्यावर मुततो का बाय खाय फळ तिथं सगळे माणसं शहाण्यासारखी इथे बस बस बाबा जिजा बस बस सर पुढं नाही ते काय एअरपोर्ट कोणाले हा बघ, बाई मला एक सांग तू आपल्या पक्याला कोण त्रास देते बरं कोण देते तरस मग कसला तरस? मी तर त्यांच्यावर लई प्रेम करते. हा मायावर प्रेम करती माया खाली प्रेम करती तुझ्या त्या प्रेमालाच कटाळू मी आणि ह्याला प्रेम म्हणत नाहीत बाई. मग काय म्हणतात? ह्याला नुसतं पक्या गप ना मी समजून सांगा ना थोबड तोंड्या ए पक्या अरे शहाणा माणूस समजून सांगतोय तर ऐक ना बाबा. कोण शहाणा माणूस? कोण शहाणा माणूस म्हणजे काय आपल्या जिजा जिजा ए हसतोय कशाला हा? तुला काय म्हणायचं आहे जिजा शहाणा माणूस नाही जिजा येडी कंटाळ आहे जिजा मूर्ख आहे जिजाला काही समजत नाही ए बुड्ढा साला सखी आहे असं वाटतं तुला ए गबास रे ती आता का आपल्या दिसत हसलंय तू तो माई मागून पडून धोतर फेडून इथं काढा लागला हा हप. अहो जिजा तसं नाही तुम्हाला कसं कोणी काही बोललं ना मला आवडत नाही हा आवडत नाही म्हणून तू बोलून घे तोंड दिलं म्हणून काही बी बोला काय चाल हो जिजा हा अहो मायाकडे बघा थोडं तुमचंच काय चाललंय गावाचं. हा हा हा, तुमचं हा बघ ए आता कोणी बोलायचं नाही रे अजिबात एक शब्द बोलायचं नाही समजून सांगायला आलो आपण हा सांग सांग काय सांग तू सांग नाही. अहो, तसं नाही जिजा तुम्ही सांगा. हा बघ कसे हे सौबाई मला आपल्या पक्याने कधी आम्ही सगळ्याला सगळं सांगितलं बरं का आता कोणाला वाटतं साहजिकच गोष्ट आहे ना कोणाला वाटतं की आपली जी वेल आहे घराची ती वर गेली पाहिजे तिला फुलं लागली पाहिजे तिचा सुगंध आला पाहिजे त्याचा आवाज आला पाहिजे तुंतुण्यासारखा आहे का नाही हा घरात मुलं झाली पाहिजे ते मुलं होऊन दारात अशी दूर 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 पळले पाहिजे गाड्या पिंग पिंग पॉंग पॉंग असं वाजलं पाहिजे सगळ्यालाच वाटतं माणूस जीव आहे का नाही प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला. वारसदार असावा आपल्या घराला आपल्या प्रॉपर्टीला आहे का नाही हा. तिथं आता माणसाची गोष्ट आहे व्हायलाच पाहिजे आहे का हा, नाही? जिजा फक्त माणसांनाच नाही मग? जनावरांना पण वाटतं की आपला वारस असायला पाहिजे ते कसं रे बाबा कसं रे म्हणजे जरा. तुम्ही उत्तरच्या महिन्यात बघत आहे का कुत्र्यांना हेडगोल हा ते काय असतं ते हेनगुड लागलेली बघत नाही का तुम्ही काय तो न काय नाही तुला कवा वाईट साईट दिसत बाया माणूस बसले इथं हा काही बी बोलाव का रे जिजा हे काय करतं 12 महिने असं बरं का घाण घाण मग उदाहरण देत राहते हे असंच. हा तुझ्याकडे आहे का एखादं उदाहरण हा मग आहे ना. हा सांग बरं अहो जिजा आपल्या त्या बाजीराव त्याच्या घोड्याकडे हा. मी तुम्हाला सांगतो ह्या बघा एवढ्या लांबून लांबून घोड्या लावले ए, ते गप. आणि ते एअरपोर्ट कुणाला आता जर का बोलला ना तो घोडा तुला लावतो हो जिजा हा. काय चाललंय हे? ए, गपरे तो काय रे माझा तोंडातच काठी घालेल याला मरणात बी कुठले हो मरायलाच गेलतो ना मी तुम्ही धरून आणले मला इथं जाऊ का मरायला. जाऊ दे बाबा. अरे या दोघांनाही चार आहेत चिडी घेतलंय मला काही सुधारा ना मी काय बोलत होतो रे एक वारसदार हा 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 बघ बाई कसं आहे माहितीये का वार तू पहिली वेळेस तू महत्वाचं बोला याच्यामुळं ह्याच्या मायबापाला पश्चाताप कमी होईल की चांगलं काम व्यवस्थापनाचं आहे म्हणे. हा हा नाही वारसदार तर सगळ्यालाच लागतो त्याला लागतो याला लागतो आहे का नाही पण याचा जीव जाऊस तर त्याला त्रास नको देऊ ना वारसदारासाठी बर हा बघा आता तुम्ही इतक्या वर्षाचे सोबत आहे मला योग करत तुम्ही मला योग व्हायनाच कसं हा काहीतरी चुकतंय वाटतं आहे का नाही रस्ता चुकत आहे जिजा. ए, अरे बाबा 5 वर्ष झालेत लग्नाला माया रस्ता चुकत आहे. असं कसं चुकत आहे. हे तू घाबरे होय होय वहिनी रस्ता इथं चुकतोय काय बस रे विचारतात एअरपोर्ट कुठाले नाही पण मला काय वाटतं पोराव ह्या दोघांपैकी एकातच कोणा तरी फालतंय खरं आहे जिजा. जिजा.
100% ह्याच्यात फॉल्ट आहे तिचा. माहित नाही ह्यांच्यातच फॉल्ट आहे. हा मयात काचा फॉल्ट आहे? अगं तुझ्यात फॉल्ट आहे. काय फॉल्ट आहे मॅम? हा काय फॉल्ट आहे म्हणजे? अगं तुझ्या घरी बघ ना, तू आत्या तिला लेकर झालेत का? अहो तुमच्या घरात बघा ना, तुमच्या खानदानी तुमचा तो मतिमंद भाऊ. अरे माया मायबापाला म्हातारपणी झाले ते म्हणून मतिमंद आहे ते. अहो तुम्हाला माय बापाला म्हातारपणी झालं पण तुम्हाला जवानपणी महिना गेले. जिजा हे बघा हे असं करायली, ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा तुम्हीच आता. बाबा काढतो गबासा काढा. काय करावं आणा चहा पाणी आणा काहीतरी हो. काय आणायचं जा तुम्ही. अरे बस बाबा आकुड चालला जाऊ द्या की. गबासा रे बाबा कशाला भांड करतात उपाय म्हणल्यावर काहीतरी करावंच लागेल उपाय One, two, 1, 2, 3, 4. टवाळांची टोळी आली, टवाळांची टोळी आली, अगं डोंगी सवाया टवाळांची टोळी आली, अगं डोंगी सवाया टवाळांची टोळी आली, अगं डोंगी सवाया टवाळांची टोळी आली. हळी झाली टाळी झाली कोणावर पाळी आली, अगं डोंगी सवाया टवाळांची टोळी आली, टवाळांची टोळी आली, टवाळांची टोळी आली, टवाळांची टोळी आली, हे काम नाही धाम नाही माणसं येडी झाली दारूच्या नादापायी हाडांची मोळी झाली, हाडांची मोळी झाली, हाडांची मोळी झाली, हाडांची मोळी झाली, हाडांची. गाव हे पाराच हाय लई बाराच कोणीही कोणाकडं धावतया बो गाव हे पाराच हाय लई बाराच कुणीही कुणाकडं धावतया बो करतया लागू लागू तळले बाबू हो असा हसे स्पोर्ट हसे स्पोर्ट हसे स्पोर्ट